झालेली असते. आता याच्या आधी आपण जेव्हा अपूर्ण काळातले वाक्य बघितले त्याच्यात त्यावेळेस मग तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत क्रिया पूर्ण होत नाही तिला आपण अपूर्ण क्रिया म्हणतो. जसं की मी करत होतो, मी करत आहे, मी करत असणार आहे, अशा प्रकारचे जे वाक्य असतात ते अपूर्ण काळातले वाक्य असतात. आज जे वाक्य आपण बघत आहे त्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. या वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं की क्रिया पूर्ण झालेली आहे. जसं आता इथं तुम्हाला मराठी वाक्य देत आहे, मी चित्रपट पाहिला आहे, म्हणजे चित्रपट तुमचं पाहून झालाय की नाही, म्हणजे चित्रपट पाहण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून या काळाला आपण पूर्ण काळ म्हणतो. मग पूर्ण काळात परत आपण तीनही काळामध्ये त्याची वाक्य कशी करायची ते आपल्याला बघायचंय. जसं पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळातले वाक्य किती सोप्या पद्धतीने तुम्हाला बदल करता येतो बघा. त्यासाठी आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करण्यासाठी स्ट्रक्चर आवश्यकता असते. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की स्ट्रक्चर जर माहिती असेल तर तुम्ही कितीही अवघड वाक्य तुम्ही सहज सोप्या पद्धतीने करू शकता. अगदी दैनंदिन जीवनात वापरले जाणारे वाक्य तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. जसं आता इथे आपल्याला वर्तमान काळातलं वाक्य दिलेले आहे बघा. मराठी वाक्य वाचून दाखवते. मी चित्रपट पाहिला आहे, हो की नाही. त्याच्यानंतर मी तो परीक्षा उत्तीर्ण झाला आहे आणि ते वापस गेले आहे. या पद्धतीचे 3 वाक्य हे वर्तमान काळातले वाक्य आहेत. वर्तमान काळामध्ये लक्षात घ्यायचं मराठीतलं वाक्य वर्तमान काळात कसं असतं. वर्तमान काळ मराठीमध्ये ओळखणं खूप सोपं असतं की ज्या वाक्याच्या शेवटी आहे आलेलं असतं, आहे, हो की नाही, तो काळ वर्तमान काळ असतो. परंतु इंग्रजी वाक्य कसे लक्षात घ्यायचे की हे वर्तमान काळातलं वाक्य आहे, हे प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. काळातलं वाक्य ओळखायचं असेल तर त्या वेळेला हॅव आणि हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आले पाहिजे. ज्या वाक्यामध्ये हॅव आणि हॅज आले की ते वर्तमान काळातलं वाक्य आहे. आता पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य कसं ओळखणार तर आणि हॅज आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे. त्यावेळेला लक्षात घ्यायचं की हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. तुम्हाला माहिती आता इथे साधं सीन हा शब्द आहे, ह्याच्यातलं क्रियापद कोणतं आहे, सीन. हे क्रियापद आहे. क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतात. कितवं रूप, मूळ क्रियापद कोणतं आहे, सी आहे. टेक्स्ट मध्ये काय होतं, सीन होतं. काय होतं, सीन. आता बघा इथे स्ट्रक्चर खूप सोपं आहे. सब्जेक्ट हॅव किंवा हॅज पैकी एक येणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे प्रोनाउनच्या समोर नेहमी हॅव लागतं, हे तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे. मग नंतर क्रियापदाचं तिसरं रूप सीन आणि पुढे ऑब्जेक्ट. कळालं का. मग आता वाक्य तयार झालं, आय हॅव सीन द फिल्म. मी चित्रपट पाहिला आहे. क्रिया संपलेली आहे. आता पुढे त्याच भूतकाळात वर्तमान कसं केलेलं आहे, काय चेंज आलेला आहे, फक्त हॅड वापरला गेलेला आहे. आय हॅड सीन द फिल्म. बदल काय झालाय मुलांना लक्षात घ्या. वर्तमान काळात काय आलंय, हॅव किंवा हॅज. त्याच्यानंतर भूतकाळात काय आलंय, हॅड. काय आलंय, म्हणजे मी चित्रपट पाहिला होता. मी चित्रपट पाहिला होता. भूतकाळामध्ये होता यावरून ओळखायचं की मराठी वाक्य ओळखणं खूप सोपं. आधी भूतकाळातलं वाक्य आहे परंतु इंग्रजीमध्ये ओळखायचंय. मग त्यावेळेला वाक्यात बघायचं हॅड आलंय का, हा, मग हे वाक्य भूतकाळातलं आहे. म्हणजे आणि परत त्याला प्लस क्रियापदाचं तिसरं रूप जर आलं तर त्यावेळेला ते पूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे असं ओळखून द्यायचं. जसं आय हॅड सीन द फिल्म. मी चित्रपट पाहिला होता. पुढच्या काळामध्ये तेच वाक्य कसं कन्वर्ट करायचं, आपल्याला हेच वाक्य आपल्याला भविष्य काळात, पूर्ण भविष्य काळात कसं करायचं, तर खूप सोपी ट्रिक आहे. इथे वर्तमान म्हणजे सब्जेक्ट नंतर विल हॅव जर जोडल्या गेलं तर ते भविष्य काळातलं वाक्य. तुम्हाला सांगितलं होतं की भविष्य काळामधलं वाक्य खूप सोपे असतात. विल जर लागलेलं असलं तर आपण सहजपणे भविष्य काळातलं वाक्य आहे हे समजून घेऊ शकतो. पूर्ण भविष्य काळामधलं वाक्य कसं ओळखायचं, तर विल हॅव आणि प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. या पद्धतीने आपण भविष्य काळातलं वाक्य तयार करू शकतो. म्हणजे स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट, विल हॅव प्लस V3 आणि ऑब्जेक्ट. हे झालं पूर्ण भविष्य काळाचं स्ट्रक्चर. आणि सोपी पद्धत आहे.
आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये आणि पूर्ण भविष्य काळामध्ये वाक्य करण्याची सोपी ट्रिक लक्षात घ्यायची. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, वर्तमान काळामध्ये हॅव हॅज प्लस V3, हॅव हॅज प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्यानंतर भूतकाळामध्ये हॅड प्लस V3 म्हणजे हॅड वापरायचं सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये विल हॅव प्लस V3 म्हणजे विल हॅव वापरल्यानंतर त्याला प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. त्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर पूर्ण वर्तमान काळातले वाक्य अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. कळालं का? आता आज तुम्ही घरी गेल्यानंतर आपला पेज नंबर 36 वरचा जो चार्ट आहे, हा चार्ट मध्ये जे परफेक्ट मधले क्रियापद आहेत त्यांपासून वाक्य तयार करायचे आहे. कळालं का?